हाय हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असे भोपळ्याचे वडे. भोपळ्याचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणे की सर्व नवीन व्हिडिओ मी कोणताही व्हिडिओ अपलोड केला तर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं तुम्ही पाहू शकता मी भोपळा घेतलेला आहे. मस्त असा तो येलो कलरचा भोपळा भेटतो मार्केटमध्ये, सगळीकडे तो अवेलेबल असतो. त्याला पूर्ण बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि आतून त्याच्या बिया वगैरे काढून साफ करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि हे छोटे छोटे पीस केलेले आहेत भोपळ्याचे, ते आपल्याला थोडेसे उकडून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनटं भोपळ्याला शिजवून घेतलेलं आहे. एकदम सॉफ्ट असे नरम हे पीसेस शिजून तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे भोपळ्याला आहे ना आपल्याला किसून घ्यायचं आहे. एका परातीमध्ये आपल्याला मस्त असा भोपळा किसून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असा भोपळा शिजलेला आहे. या प्रकारे शिजवून घ्यायचा आणि असं बारीक करून घ्यायचा. किसणीवरती आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे. त्याचा सगळा गर बाजूला काढायचा आणि छिलके असतील ते फेकून द्यायचे. या प्रकारे सर्व गर काढून घ्यायचं आहे. या प्रकारे भोपळा शिजवला म्हणजे मस्त असं काही त्रास न होता मस्त गर काढून घेऊ शकतो आपण. छिलके वेगळे निघतात, काही टेन्शन राहत नाही. तुम्ही पाहू शकता या प्रकारे तुम्हाला सर्व गर काढून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ह्या गरमध्ये पाणी घालायचं नाही, काहीसुद्धा घालायचं नाही. मीठ घालायचं आहे, हळद घालायची तर तुम्ही घालू शकता. ऑलरेडी त्याचा रंग पिवळाचा असतो त्याच्यामुळे मी हळद घातलेली नाही. आता इथे मी एक डब्बा भरून गव्हाचं पीठ घातले आणि अर्धा डब्बा भरून तांदळाचं पीठ घातले. आणि जर तुम्हाला अजून पीठ लागलं तर लागेल तसं तुम्ही पीठ घेऊ शकता, कारण भोपळ्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचे. पाण्याचं एकही थेंब घालायचं नाही म्हणजे वडे एकदम मस्त बनतात. आता मी इथे थोडंसं मीठ घातलं, 1 चमचा मीठ घालायचं राहून गेलं होतं. 1 चमचा मीठ घातले आणि मस्त असा याचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला. पाणी घालायचं नाही आहे बिलकुल. पीठ कमी पडलं, पीठ अजून लागत असेल, जर पातळ वाटत असेल तर थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता. आता या प्रकारे बघा तुम्ही मी पिठाचा गोळा तयार केलेला आहे. मस्त असं थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि मस्त पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि अर्ध्या तासासाठी पिठाचा गोळा बाजूला झाकून ठेवून द्यायचा. तुम्ही पाहू शकता मी कसं पिठाचा गोळा तयार केलेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण करायचा नाही आहे. आता अर्धा तास झालेला आहे. आता मी वडे बनवायला घेते, तुम्हाला दाखवते वडे कसे बनवायचे. तर एक प्लॅस्टिकचा आपल्याला कागद लागतो. तुम्ही घरात प्लॅस्टिकची पिशवी असली तरी वापरू शकता किंवा कॉटनचा कपडा असेल तरी वापरू शकता. मी इथे पिशवी घेतलेली आहे आणि पिशवीला तेलाचा हात लावायचा आहे आणि एक छोटासा मऊसूत गोळा तयार करायचा पिठाचा. या प्रकारे तुम्ही पाहू शकता एक छोटासा गोळा तयार करायचा आणि आपल्या 2-3 बोटाच्या साह्याने मस्त असं त्याला थापून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे या प्रकारे मी थापून घेते. तेलाचा हात खाली लावला कागदाला तर पीठ खाली चिटकत नाही. आता आपला वडा तयार झालेला आहे. आता तेल गरम करत ठेवलेलं होतं मी एका साईडला. आता तेलामध्ये आपण बघायचं आहे तेल गरम झाले का नाही, चेक करायचं आहे. चांगलं तेल गरम झालं म्हणजे वडा चांगला शिजतो आणि फुगतो. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. मीडियम आचेवरतीच आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने त्याला पहिला हलवायचं नाही आहे. थोडंसं तो वरती आला की मग त्याला हलक्या हाताने प्रेस करायचे, फक्त थोडं थोडं. तुम्ही पाहू शकता अप्रतिम एकदम मस्त असा वडा तयार झालेला आहे. त्याला थोडासा एक साईडून शेकला की दुसऱ्या साईडून पण शेकून घ्यायचं. या प्रकारे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा टम फुगणारा वडा आपला तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी आणि क्रंची वडा तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे मी दुसरा पण एक वडा तुम्हाला बनवून दाखवते. आणि या प्रकारे मध्ये होल पाडायचं आहे. तुम्हाला होल आवडत असेल तर होल पाडू शकता, नाही आवडत असेल तर नाही पाडू शकता. बिना होलचे पण छान मस्त टम फुगणारे वडे तयार होतात. तर या प्रकारे मी वडे बनवून घेते. तुम्ही पाहू शकता हे वडे चिकन बरोबर खूप छान लागतात. त्याला आमच्याकडे कोंबडी वडे असे पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता दुसरा वडा पण तयार झालेला आहे. मस्त असा क्रिस्पी क्रंची
आणि कलर पण पाहू शकता तुम्ही, हळद घातलेली नाही आहे तरी पण मस्त असं येल्लो असा क्रिस्पी कलर आलेला आहे मस्त. आणि आता हा मी बिना होल पाडलेला वडासुद्धा बनवला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना. असे बिना होलचे पण वडे बनवू शकता आणि होल पाडून सुद्धा वडे बनवू शकता. याला आमच्याकडे कोंबडी वडे असे म्हणतात. आता आपले सर्व वडे मी इथे तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कसे वाटले वड्यांचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला कळवा कसा वाटला व्हिडिओ आजचा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणे की सर्व नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील. आणि असाच आपण नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि मेन म्हणजे खात रहा. धन्यवाद.